रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या लोकांना अडवून लूटमार करणारे रेकॉर्डवरील 3 सराईत आंतरजिल्हा गुन्हेगार सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहेत। त्यांच्याकडून 2 देशी बनावटीचे पिस्टल, 3 जिवंत काडतुसे, 58 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2 कार, 3 दुचाकी, 3 मोबाईल असा एकूण 12,05,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। रात्रीच्या वेळी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांना अडवून लूटमार करून वाहने हिसकावून घेऊन त्यांना लुटण्याचे प्रकार वाढले होते। पोलिसांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून दोघे जण देशी बनावटीच्या 2 गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे घेऊन चोरलेल्या चारचाकीतून कारंबा रोडने जाणार असल्याची माहिती मिळाली। त्याप्रमाणे पोलिसांना कारंबा गावच्या पुढे काही अंतरावर रस्त्यालगतच्या एका झाडाखाली थांबलेल्या चैतन्य उर्फ भैया पांडुरंग शेळके, वय वर्ष 23, राहणार भोत्रा, तालुका परांडा, करण शिवाजी भोसले, वय 22, राहणार खांडवी, तालुका बार्शी या दोघांना पकडले। अंगझडती घेतल्यावर त्यांच्याकडे 2 पिस्टल व 3 जिवंत काडतुसे मिळाली। शिवाजीने साथीदाराच्या मदतीने मिळून कुर्डुवाडी बार्शी रोडवर रात्रीच्या वेळी पिस्टलचा धाक दाखवून चारचाकी चोरल्याची बाब तपासात समोर आली। त्यानंतर चैतन्याच्या कब्जातील बाळूमामा मंदिराजवळ बसलेल्या एका तरुणास पिस्टलचा धाक दाखवून हिसकावून घेतलेले होते। या गुन्ह्यात मारुती नागनाथ माने, राहणार सुकटा, तालुका भूम, जिल्हा धाराशिव याने पिस्टल विकल्याने पोलिसांनी त्यालाही अटक केली। त्यांनी सोलापूर तालुका, बार्शी, करमाळा, कामती, कुर्डुवाडी, वैराग, तुळजापूर, बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। त्यांचे सोलापूर तालुका, बार्शी, करमाळा, कामती, कुर्डुवाडी, वैराग, तुळजापूर, बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलीस उपनिरीक्षक फाजा मुजावर, नारायण गोलेकर, पोलीस हवालदार धनाजी गाडे, मोहन मनसावाले, सागर ढोरे पाटील, अक्षय डोंगरे, सुनंदा झळके, चालक समीर शेख तसेच मोहोळ पोलीस ठाणेकडील अंमलदार दयानंद हेंबाळे, चंद्रकांत ढवळे, स्वप्नील कुबेर यांनी पार पाडली।